वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम तराडा येथील शंभूशेष महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यात्रेत सोमवार 27 जानेवारी रोजी हजारो भाविकांनी दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला। दरवर्षीच तराडा ग्रामस्थ भव्य यात्रेचे आयोजन करीत असतात। असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शंभूशेष महाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने यात्रेत सहभागी होतात। भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध रीतीने रांगेत उभे राहून श्री शंभूशेष महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। उत्सवासाठी परिसरातील सेवाधारी पुरुष मंडळ व युवकांनी यथाशक्ती मोलाची मदत केली। यावेळी मंदिर प्रशासनाला मदत करणाऱ्या भक्तांचा सत्कार मंदिर समिती सदस्यांकडून करण्यात आला। या निमित्ताने या ठिकाणी भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली। MCN न्यूज मराठीसाठी दिगंबर आव्हाळे, मंगरुळपीर। या ठिकाणी श्री संत आपल्या शंभूशेष महाराज संस्थानच्या वतीनं गेली 40 ते 45 वर्षापूर्वीपासून हा उत्सव इथं साजरा होत आहे। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भाविकांची वर्दळ पाहता, देणगीदारांची वर्गणीदारांची वर्दळ पाहता, नाट्याचा प्रवाह जर पाहता इथं मोठ्या प्रमाणावर वर्गणीदार आणि देणगीदार इथं उपलब्ध होत आहेत। तशी तशी यात्रा ही समोर आपल्या भाविकांच्यासाठी व्यवस्था करण्यासाठी महाप्रसाद देण्यासाठी येथील यात्रे कमिटी संस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायत वतीनं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहकार्य होते। या यात्रेसाठी येणारी या परिसरातील पंचक्रोशीतील किमान 30-35 गावची मंडळी या ठिकाणी महाप्रसादासाठी सेवा देण्यासाठी आणि देणगी देण्यासाठी नेहमी इथे तत्पर असा उदार अंतःकरणाची देणगी देतात। हे संस्थान आम्ही आता सर्वांच्या सहकार्याच्या वतीनं तीर्थक्षेत्र ब दर्जामध्ये घेऊन शासनाचा आम्ही या ठिकाणी भाविकांच्या सुविधेसाठी 5 कोटी रुपयाचे आता आमचे बांधकाम सुरू झाले। ही सेवा भाविकांना मिळावी म्हणून आमचा नेहमी अट्टास असतात। या शंभूशेष महाराज संस्थांबरोबर आमचे डोंगरखेडचे सुद्धा आज योगायोगित अध्यक्ष उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा असाच 5 कोटीचा निधी त्यांनी भाविकांसाठी उपलब्ध केला। डोंगरखेड आणि तराळा ही 5 कोटी एक रक्कम घेणारी संस्थान म्हणजे आमची जिल्ह्यामधून तालुक्यामधून 2 ठरलेली आहेत आणि ही सगळी सेवा भाविकांसाठी उपलब्ध व्हावी हा आमचा संस्थांच्या वतीनं आग्रह आहे। या सेवेचा भाविकांनी मनमोकळेपणानं आनंद घ्यावा आणि अशीच भरभराटीसाठी यात्रेला मदत करावी अशी आमची संस्थांच्या वतीनं आम्ही विनंती करतो, आमचा आग्रह राहील। आज या ठिकाणी महाप्रसादाचा किमान 30 ते 35 क्विंटलचा महाप्रसाद आपण आज भाविकांच्या सेवेत आपण देत आहोत। या ठिकाणी विशेषतः दरवर्षी आम्ही लाईनमध्ये प्रसाद वितरण करतो, पण यावेळेस स्वयंसेवक महिलांच्या वतीनं फार आग्रह झाला की तुम्ही पंक्ता बसवा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत। त्याचं स्वरूप आज आपल्याला इथं मिळालेलं आहे। तराळा, गोगरी, खेरडा आणि पिंपरीच्या महिलासुद्धा या ठिकाणी इच्छा प्रामुख्याने या ठिकाणी आपल्या एक असलेला गणवेशाचे परिधान करून आपली सेवा या भक्तांसाठी देत आहेत। त्यांचंसुद्धा संस्थांच्या वतीनं खरंच कौतुक करावं। पुरुष ज्या ठिकाणी कमी पडतात त्या ठिकाणी महिला मदत करतात। या ठिकाणी आम्हाला आज प्रत्यय आला, त्याचा खरंच आम्ही त्या कोण्या शब्दात त्यांचे आभार मानावे की समाजानं यापेक्षाही पुढे जाऊन सेवा करावी आणि जिथं धर्मलयाला जातो आपण असं म्हणतो त्या ठिकाणी समाजानं प्रत्येकानं समोर यावं आणि धर्म जागृत ठेवावा, धर्म जिवंत ठेवावा। ही त्याच्यासाठी ज्या जुन्या परंपरेमध्ये आपल्या या यात्रा महोत्सव सुरू केले त्याचं एक उदाहरण हे या ठिकाणी आम्ही जिवंत ठेवत आहोत की सर्वांचं या ठिकाणी असलेलं मदत लाभ ह्या आम्ही सगळ्यांना परत मिळावा या उद्देशानं आम्ही सेवावृत्तीनं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं हेतू किंवा कुठल्याही प्रकारचं लहान मोठा वर्गीकरण न करता आम्ही मनमोकळ्या मनानं आनंदानं आम्ही सेवेचा आम्ही या ठिकाणी व्रत घेतला, आम्ही ते कायम ठेवू असं या संस्थांच्या वतीनं आणि या गावकऱ्याच्या वतीनं या परिसरातील भाविकांच्या वतीनं आम्ही या शंभूशेष महाराजांच्या चरणी आमची सेवा समर्पित करतो।